येऊन राहिला बोला बस 2 मिनिटात लावता काय हो लावायचं नाही का किती मोबाईल मला पाहिजे या महिला सरपंच समोर या महिला सरपंच ओके सरपंच संघटनेचा विजय असो सरपंच संघटनेचा विजय असो धर्मेंद्र भाऊ धर्मेंद्र भाऊ आगे बढ़ो सरपंच संघटनेच्या अध्यक्षांचा विजय असो सरपंच संघटनेच्या अध्यक्षांचा विजय असो सरपंच सरपंच संघटनेचा विजय असो डुंगे भाऊंचा विजय असो एवढं ते उपोषणाला बसले तब्येत खराब झाली त्यांचा सगळ्यांना त्यांनी सहकार्य केलं सगळ्या संघटनांचा माझ्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद त्यांनी केले. आज वर्धा जिल्हा सरपंच संघटनेने जी याचिका दाखल केली होती न्यायालयामध्ये, त्या न्यायालयाचा निर्णय 10/4ला आलेला होता आणि निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख होता की शासनाचं जे परिपत्रक होतं 20/2चं त्याचीच परिपूर्ती आपण या संदर्भानं लागू केली पाहिजे. परंतु 10/4ला जजमेंट आल्यानंतर सुद्धा जवळपास मार्गदर्शन मागणी त्याच्यानंतर थोडीशी दिरंगाई झाली या सगळ्या गोष्टीला. परंतु असो, फायनली आम्ही जो काही माझ्या सर्व सहकाऱ्यांनी लढा दिला त्या सहकाऱ्यांच्या मेहनतीला एक फळ आलं आणि आज वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी परागजी सोमण यांनी आज 317 सरपंचांचा जे 24 आणि 25मध्ये पदावरून गेले होते त्यांना पुन्हा प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि तसा आदेशसुद्धा आज 317 सरपंचांचा त्यांनी पारित केला आणि बोलवून आदेश दिला. यामध्ये आज जसं पाहतो आपण की माझे जे सहकारी होते यांनी उपोषणाचं एक हत्यार उपसलं होतं. वर्धा जिल्ह्यामध्ये 47 डिग्रीचं टेम्परेचर असताना सुद्धा एक भर उन्हामध्ये संजीव ढुमणे असतील, राजेश सावरकर असेल, कीर्तिभाऊ सवाई असतील, मुरलीधर असेल, चौधरी असतील, या सर्व शेलकर साहेब असतील, या सर्वांनी उपोषण केलं आणि त्या उपोषणाची परिणिती म्हणून त्याचा लढा आम्ही सर्व सरपंचांनी सुरू ठेवला. तर यामध्ये आम्ही काही मुंबईलाही या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि फायनली आज जवळपास 8 तारखेला प्रशासक म्हणून पत्र निघालं. याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमारजी गोरे, योगेशजी कदम, शिवसेनेचे ज्यांनी आमचं उपोषण सोडवलं होतं प्रतापरावजी जाधव, मनीताई कायंदे आणि शिवसेनेचे प्रवक्ते भोसलेजी, जितेंद्र भोसले, दवडवी, या सर्व लोकांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्या सर्वांच्या सहकार्याने आज ज्या पत्र निघालेलं आहेत त्या म्हणून मी मुख्य कार्यपालन अधिकारी परागजी सोमण, उपमुख्य कार्यकारी फणसे मॅडम, भोसले साहेब, या सर्वांचे मी आभार मानतो आणि आम्ही त्यांना एक वचन दिलं आहे की सर्व सरपंचांनी यानंतर जे अभियान शासनाची येईल ते गावागावामध्ये सक्षम पद्धतीनं राबवले जाईल आणि ते अभियान राबवण्यामागचा उद्देश हाच राहील की जिल्ह्याला पुन्हा एक पूर्वगत चांगली अवस्था आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, अशी मी सरपंचांना सुद्धा सूचना केल्या आहेत की आपण सर्वांनी गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहावं आणि आपल्याला पर्यावरण आणि पाणी या 2 गोष्टीवर फार काम करायचं आहे. यासाठी आज वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही सक्षम आहोत असं मी सरपंच संघटनेच्या वतीनं आज आपल्यामार्फत शासनाला सुद्धा सांगू इच्छितो.